पाण्यामध्ये पाळे मारले जाते बघा. बघा कसे कालवे काढतात बघा. हा कसला कालव काढले बघा. हां बघा तेवढी मोठी दगड पलटी केलेली आहे बघा. जिवंतच लागले बघा सगळे बोईट. हे बघा अजून सुद्धा जिवंत आहेत भालकाठी आणि बोईट, गाबोली भरलेले बोईट. नमस्कार म्हणली तर मी समीर बोडी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर म्हणलीला थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये खास करून बोईट माशांसाठी जाळी लावली होती किनाऱ्यावर. तेच पावसासाठी धावे आज बघूया कशा प्रकारे बोईट असणार आहेत ते नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल. त्या इकडे बघा इकडे कालवाचे गोले काढताना दिसत आहेत. गावातल्या महिला आहेत इकडे बघा कालवाचे गोले काढतात. बघ मी पारे मारतो आणि बघा पारे घेऊन आले आज. पाण्यामध्ये पारे मारले जाते बघा. याला का डोसला बोलतात ना. हां डोसले काढतात. कालू कालू बघा कसे कालवे काढतात. पाण्यामध्ये पारे मारतात बघा. तुम्ही या बोलू मारायला. बघा भर उन्हामध्ये असे कालवे काढतात बघा. तो दुपारचे जवळजवळ 1 वाजला आहे. 1:15 झाला आहे. अशा उन्हामध्ये कालवे काढण्यासाठी आलेत बघा. इकडे सुद्धा दिसतात कालवे काढताना. हे बघा कशी दगड पलटी केलेला आहे. सावकाश कालव कसे कालव काढतात बघा. बघा कसे कालवे काढतात बघा. हा कसला कालव काढले बघा. आता हे विकायला कोण येणार नाक्यावर ना. बघ कसले कालवे वगैरे काढतात. इथून काढून गेले लगेच विकायला जाणार ना तुम्ही. हां बघा लगेच संध्याकाळी आता विकण्यासाठी नेणार. तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच एकदा नांदे फाट्यावर विजिट करा. नांदाई फाट्यावर या. हां नांदे फाट्यावर. नांदाई फाट्यावर या. हां ताजं गोलं खायचं असेल तर. हो साईज बघा कसली कालवाची आहे. जो बघा कसला कालव आहे. बघा हे कसं वाटं विकतात ना. हो वाटतंय. 100 रुपये 200 रुपये. हां 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 चालेल. ताजे ते ताजे खायला भेटतात. हां बघा तेवढी मोठी दगड पलटी केलेली आहे बघा. आता बघूया आता ह्याच्यामध्ये किती कालव निघतं बघा. बघा पहिलाच मोठा बघातला आहे कालव. हे बघा किती कालव काढली बघा लगेच. बघा तिथपासून बघा पूर्ण पांढरं केलं बघा कालव काढले तेवढे.
इकडे बघा असं पाण्यातून कालवे काढतात बघा. भरपूर मेहनत असते या कालवे काढण्यासाठी सुद्धा. तेच तुम्हाला इथे बघा भेटते बघा. आज बऱ्याच दिवसानंतर खाडीमध्ये आलो होतो. तर दुपारची जवळजवळ 1:15 वाजता आला आहे. अशा उन्हामध्ये येऊन कालवे काढतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. चला तर जाऊया जाळी पाहण्यासाठी. बघूया जे काय भेटेल नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल. व्हिडिओसुद्धा छोटीच होईल. तो व्हिडिओ न स्किप करता बघा. मी बघा जिवंतच आहे बघा. हो बघा जिवंतच आहे. आत्ताच लागलाय. जिवंतच लागले बघा सगळे बोईट. पालकाठी अंड्याने भरलेले आहेत बोट. काय पळवलं अख्खी नेली का समजा. जिवंतच आपण. पालकाठी ती पण जिवंतच आहे. आपली दुसरी आता जाळीमध्ये बघूया आता काय मावरा. हे बघा ही सुद्धा 86 झाली आहे. पोंगरा जाळी सुद्धा बोलली जाते याला. बघू दे यामध्ये आता याच्यामध्ये किती असणार होते. पहिल्या जाळीमध्ये बघितलं असं तुम्ही सर्व जिवंत लागले होते. तर इथे या जाळीमध्ये बघूया. हो बघा शिंगाली. ही बघा जिवंत शिंगाली. शिंगाला लागली दिसते जिवंतच आहे. हो बघा एक लागला आहे बोईट. पालकाठी लागली एक. पालकाठी हा एक. जाळीच्या शेवटला चेक लागलाय. हे बघा आणि आपले शिंगाल एक लागलेले आहे. जिवंतच शिंगाले आहे. तिला सुद्धा काढून घ्या आता. हे बघा अजून सुद्धा जिवंत आहेत आपले होते ते बोईट. अंड्याने भरलेले बोईट आहेत बघा. सर्व अंड्याने भरलेलं बोईट बघा भेटत तुम्हाला. हे आहेत आणि इकडे सुद्धा आहेत बघा. चालीचा पालकाठी आणि बोईट गाबोली भरलेलं बोईट आणि एक शिंगाल सुद्धा होती. बघितलं सर आपल्या 2 जाळी टाकल्या होत्या गाबोली भरलेल्या बोईट मारण्यासाठी. त्याच पळासाठी गेलो होतो. थोडे कमी लागलेले आहेत. आत्ताच उधाणाला सुरुवात झालेली आहे. एक खास बोईट मासे हे उधाणामध्ये मिळत असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये गाबोली भरलेले बोईट मासे कधी ट्राय नसेल केलं तर नक्कीच ट्राय करा. ते सुद्धा तुम्हाला नाटकं मिळून जातील. चला भेटू लवकर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतो. बाय बाय.